नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत 6वा सेशन। तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, 6व्या सेशन पासून गाईड टू युअर सेल्फ हा नवीन प्रश्न सोडण्यात येत असतो। हा प्रश्न आता 6व्या पासून तर आता प्रश्न 50व्या पर्यंत राहणार आहे। तर आता हे आपण प्रश्न सोडवूया गाईड टू युअर सेल्फ। तर या गाईड टू युअर सेल्फ मधला पहिला प्रश्न आहे, आपल्या सिस्टमचे डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करा। डेस्कटॉपवर जातं आणि अशा रिकाम्या जागेतनी माऊसनं राईट क्लिक करायचं आणि रिफ्रेशवर क्लिक करायचं। अशा प्रकारे मी करत आहोत स्क्रीनवर आणि मग सबमिट मारायचं, मग ओके। मग आता हे दुसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। इथे आपल्याला नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणत आहे। इथं आपण नोटपॅड प्रोग्राम उघडत आहोत, अशा प्रकारे उघडत आहे मित्रांनो। आणि फाईल टॅबमध्ये जाऊन पेज सेटअपमध्ये जाऊन मग इथं A4 घ्यायचे आहे साईज आणि मग इथे लँडस्केप करायचे आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। आणि मग मित्रांनो सबमिट मारायचं आहे। आता हे आपला तिसरा प्रश्न चालू आहे। तर आता हे चालू झाला आहे मित्रांनो। तर इथे पण आपल्याला पहिले हे नोटपॅडले कट करायचे, मग
डबल नोटपॅड प्रोग्राम उघडा आणि तिथं नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड हे आपण Ctrl+C न कॉपी करत आहोत आणि हे नोटपॅड प्रोग्रामवर Ctrl+V न पेस्ट करत आहोत. आता आपण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि मग त्यानंतर फॉर्ममध्ये जाऊन तर डबल एरेवर क्लिक करायचं आहे. मग बोर्ड इटॅलिकवर करायचं आहे. मग 20वरच करायचं आहे. मग ओके दाबायचं आहे मित्रांनो. मग सबमिट मारायचं आहे मित्रांनो. आता आता 14 प्रश्न चालू झालेला आहे. या प्रश्नामध्ये पण आपल्याला नोटपॅड प्रोग्राम उघडायला सांगितलं आहे. तर आता मित्रांनो हे आपण कट करत आहोत आणि आता हे डबल नोटपॅड प्रोग्राम उघडत आहोत मित्रांनो. नोटपॅड प्रोग्राम हे उघडला आता मित्रांनो. आता याच्यानी एडिटिंगमध्ये जातं आणि मग टाईम जोडायचा डबल हे करत आहोत मित्रांनो. आणि हे बरोबर यासाठी करत आहोत मित्रांनो. आणि 5व्या याच्यानी जास्त 5वा प्रश्न आता हे मित्रांनो. 5वा प्रश्नामध्ये म्हणत आहे माऊसचे राईट बटन क्लिक करू सॉर्ट बाय पर्याय निवडा. तर इथं आपल्याला माऊसनं राईट क्लिक करा सॉर्ट बाय मध्ये नेमवर क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर नेमवर क्लिक करा डबल मग सबमिट मारायचं. मग त्यानंतर हे 6वा प्रश्न मित्रांनो. ते माऊसनं हे खुल्या जागेमध्ये राईट क्लिक करायचा आणि व्ह्यूवर जायचं आणि ऑटो रेंज हे ऑप्शन हे अनेबल करायचं आहे मित्रांनो. हे झालेलं आहे. आता हे आपला 7वा प्रश्न आहे. माऊस इथे आपल्याला माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडायचा आहे. तर आता मी हे राईट बटन व्ह्यू निवडला. आता आपण आहे ना डेस्कटॉपवर उघडलं तर आयकॉनचा साईज लहान करायचा आहे. स्मॉल आयकॉन्सवर क्लिक करायचं. व्ह्यू म्हणतो स्मॉल आयकॉन्सवर क्लिक करायचं. अशा प्रकारे मी दाखवत आहो या व्हिडिओवर आणि मग सबमिट मारायचं. आता हे 8वा प्रश्न चालू झालेला आहे. आता आपल्याला तर इथे पुन्हा आपल्याला नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणत आहे. तर इथं माऊसनं इथं जायचं एन दाबायचं आणि मग नोटपॅड प्रोग्राम उघडायचं आणि इथं फाईलमध्ये जाऊन जायचं आणि मग सेव्ह ॲजवर जायचं आणि इथे डेस्कटॉप सिलेक्टच आहे मला. पण मी असंच तुम्हाला दाखवण्यासाठी डेस्कटॉपला सिलेक्ट करत आहो मित्रांनो. आणि आता हे नोटपॅड नावाले कॉपी करायचं Ctrl+C दाबून आणि Ctrl+V न इथं पेस्ट केलं मी आणि आता सेव्ह केला. सबमिट मारतो. आता ओके करायचं आता. आणि आता 9वा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे सुद्धा नोटपॅड प्रोग्राम ओपन करा म्हणत आहे. तर आता आपण पुन्हा नोटपॅड प्रोग्राम उघडू आणि आता ते काही लिहून टाकायचं आपल्या बटननं. मग फाईलमध्ये जायचं. मग सेव्हवर जायचं आणि इथे डबल डेस्कटॉप निवडायचं किंवा निवडून राहते किंवा पण निवडायचं वेळेस आपण. आणि इथं मग आपल्या बटनं काही टाईप करत बसायचं आणि मग सेव्ह करायचं आणि मग सबमिट मारायचं मित्रांनो. ओके करायचं. आणि आता हे आपला 10वा प्रश्न मित्रांनो. इथेही आपल्याला सुद्धा नोटपॅड प्रोग्राम उघडा असं सांगितलेलं आहे. आता हे प्रोग्राम आता आपण कट करणार आहोत. डबल नोटपॅड प्रोग्राम आता आपण चालू करणार आहोत मित्रांनो. नोटपॅड प्रोग्राम आता हे चालू केलं जशा प्रकारे मी सांगतो तशा प्रकारे करावं मित्रांनो. तर फाईल पेस्टमध्ये गेलं. इथं मी आता इथं एक लिहणार आहोत आणि इथं ओके करणार आहोत. आता फाईलमध्ये जरा कट करायचं आहे. डबल ते नोटपॅड प्रोग्राम उघडायचं मित्रांनो. मग पेस्टमध्ये जातं. इथं मी डबल दुसरं इथं 5 लिहतो आणि ओके करतो. हे काय जमत नाही तर आता मित्रांनो मी इथं 2 लिहत आहोत. ओके केलं. फाईलमध्ये गेलं पेस्टमध्ये आणि इथं आता मी आहे ना 3 घेतले. ओके केला आणि आता डबल मित्रांनो मी इथं गेलो पेस्टमध्ये आणि इथं एक आणि खालतं सुद्धा पण मी आहे ना 1 टाकला आणि ओके केलं. तरच आहे ना मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये हे प्रश्न तुमचा बरोबर येते. नाही तर ह्याला 10वा प्रश्न तुमचा बरोबर येत नाही मित्रांनो.
म्हणून मी जसं प्रकारे सांगितलं तसं प्रकारे करायचं आहे मित्रांनो तुम्हाला.